व्हेन्यू, तुम्ही कुठल्या तरी फिल्म सिटीमध्ये बसलेला आहात. टाइम 10 वाजले, 12 वाजले, जे काही वाजले असतील ते. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू 30 मिनिट्स वगैरे लिहू शकता मिनिमम. हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू एस क्लास एज्युकेशन. सो आपण ही जी सिरीज पाहतोय त्याच्यामधला हा आजचा आपला जो व्हिडिओ आहे तर तो आहे सेक्शन 3 चा व्हिडिओ. आय होप की तुम्ही पहिले सगळे सेक्शन्स कव्हर केले असतील. सो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मिस्टेक्स सांगते, त्या करायच्या नाहीत कशा ते सांगते, किंवा त्यासोबतच आन्सर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत प्रत्येक क्वेश्चनचे. आणि आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिले असतील. इव्हन आपण आधीच्या व्हिडिओमध्ये हे पण पाहिलं होतं की अप्रिसिएशन लिहिताना कोणते पॉईंट्स लक्षात ठेवायचे, किंवा त्याच पॉईंटच्या आधारावरती तुम्ही जर अप्रिसिएशन लिहिलं तर तुम्हाला चांगले चांगले मार्क्स कसे मिळतील. सो आता आपण पाहणार आहोत रायटिंग स्किल बद्दल. सो फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन नंबर 4A मध्ये आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. एक ते तुम्ही व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट करू शकता, स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहू शकता, किंवा ग्रुप डिस्कशन. या तिघांपैकी काही पण एक करू शकता 4 मार्क्ससाठी. जर तुम्ही मला पर्सनली विचाराल काय केलं पाहिजे, तर मी सजेस्ट करेन की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज इझी आहे. फक्त 4 ते 5 ओळी लिहायच्या असतात आणि तुम्हाला 4 मार्क मिळतात. बाकी ठिकाणी तुम्हाला खूप लिहावं लागेल, तेव्हा कुठे तुम्हाला 3-3.5 मार्क्स मिळतात. पण ड्राफ्टिंग मध्ये आउट ऑफ मार्क्स स्कोर करणं इझी असतं, कमीत कमी लिहून. सो आता ड्राफ्टिंग कसं करायचं आपण बघूया. तर ड्राफ्टिंग मध्ये काय सांगितलंय, मनीषा अ ग्रॅज्युएट गर्ल मिसेस हर कॉलेज बस. हर फादर हॅज गॉन फॉर हिज रेग्युलर मॉर्निंग वॉक. शी नीड्स हिज बाईक टू अपियर फॉर हर एंट्रान्स टेस्ट. सो आपल्याला एक व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट करायचा आहे 50 वर्ड्सचं. शी वुड राईट टू हर फादर, म्हणजेच मनीषा तिच्या फादरला लिहितीये. सो जेव्हा आपण व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट करणार आहोत तेव्हा त्याचा एक फॉर्मॅट आहे लिहायचा. कसं लिहिलं पाहिजे बघा. तर हे ऑलरेडी झालंय आपल्या अप्रिसिएशनचं, सो मी ही इरेज करते आणि तुम्हाला इथे एक आयडिया देते की आपण ते कसं लिहिलं पाहिजे. सो तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर त्यासाठी बघा काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन सोडवणार आहात तेव्हा नवीन पानावरती क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. अर्धा क्वेश्चन झालाय त्याच्या खाली दुसरा सॉल्व्ह करायचं असं नाही करायचं. नवीन पान चालू केल्यानंतर त्याच्यावरती एक छानसा बॉक्स किंवा रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे. सुरुवात तुम्ही इथून करणार आहात. आता आज तारीख आहे साधारणतः 9 फेब्रुवारी. सो मी लिहिते 9 फेब. जेव्हा तुम्ही ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करणार आहात तेव्हा तुम्हाला डेट लिहायचा आहे, टाइम लिहायचा आहे. आता अर्थात सांगितलं की फादर मॉर्निंग वॉकला गेले, सो साधारणतः 6-7 वाजले असतील असं आपण ऍज्युम करूया. सो 7 AM आहे. मनीषा फादरला लिहितीये, सो ज्यांना आपण लिहितोय त्यांचं नाव इथे लिहायचं आहे, डिअर फादर. आता मनीषाचं काय झालंय की तिचं स्कूल बस कॉलेजला जायची बस मिस झालेली आहे. तिचे फादर मॉर्निंग वॉकला गेलेले आहेत आणि तिला तिच्या फादरची बाईक घेऊन जायची आहे. सो आता इथे आपण डिरेक्टली लिहू शकतो की ओके ते मॉर्निंग वॉक करतात ते सगळं झालं. तर मनीषा लिहिते की आय मिस्ड माय कॉलेज बस. टुडे लिहायची गरज नाही सोडा. आय मिस माय कॉलेज बस इथपर्यंत आपण एक सेंटेन्स लिहिलं. आणि त्यांनी काय सांगितले की मनीषाची एंट्रान्स टेस्ट आहे अँड आय हॅव माय व्हेरी इम्पॉर्टंट एंट्रान्स टेस्ट. माझं हँडरायटिंग आय होप तुम्हाला कळतंय, कारण स्क्रीनवरती लिहिणं इज क्वाईट डिफिकल्ट. ओके, सो माय व्हेरी इम्पॉर्टंट एंट्रान्स टेस्ट. आय हॅव माय व्हेरी इम्पॉर्टंट एंट्रान्स टेस्ट. सो आता आपण त्यांना असं विचारूया की मी तुमची बाईक घेऊन जाते आहे. ओके, सो I am using your bike today राहू दे, टू गेट देअर म्हणजे कॉलेजमध्ये ऑन टाइम. सो मी तुमची बाईक यूज करते कॉलेजवरती टाइम मध्ये पोहोचण्यासाठी. ठीक आहे. सो आपण हे पण म्हणतोय की मग वडील असे म्हणतील ना की नीट जा किंवा सांभाळून जा, तर ते ऍज्युम करून आपण असं लिहूया की आय विल केअरफुली ड्राईव्ह अँड रिटर्न इट, कारण वडिलांना पण बाईक हवी असेल ना परत. अँड रिटर्न इट सून. ओके, किंवा रिटर्न इट ॲज सून ॲज माय टेस्ट इज डन. माझी परीक्षा झाल्यानंतर मी लगेचच तुम्हाला ते रिटर्न करेन. ठीक आहे. आता आपलं हे जे बॉक्स आहे तो जरासा छोटा पडलाय, त्याला आपण मोठा करूया. तर इथपर्यंत आपला मेसेज लिहून झाला. आता खाली युअर डॉटर कुणी लिहिलंय ते पण कळलं पाहिजे ना, वडिलांना कसं कळालं कुणी लिहिलंय. युअर डॉटर नाव काय दिलंय, मनीषा. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला एवढंच लिहायचं असतं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज मध्ये. जास्त मोठं काही लिहायचं पण नसतं. एवढं लिहायचं तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळतात. ठीक आहे. त्याच्यामुळे ड्राफ्टिंग मेसेज करा, इझी आहे. पण जर तुम्ही इतर काही ठरवलं असेल, फॉर एक्झाम्पल स्टेटमेंट ऑफ पर्पज ठरवलं असेल, किंवा थर्ड काय होतं ग्रुप डिस्कशन ठरवलं असेल, तर त्यासाठी
तुम्हाला जर व्हिडिओज हवे असतील तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, मी त्यासाठी सेपरेट व्हिडिओज बनवेन. पण माझं सजेशन असं असेल की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करा, इझी आहे, पटकन होतंय. ठीक आहे. नेक्स्ट इज तुम्हाला अगेन बी मध्ये पण ऑप्शन आहे की कोणतंही एक तुम्ही अटेम्प्ट करू शकता. एक तर ईमेल रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यू. तर मी प्रत्येक वेळी हेच सांगते की इंटरव्ह्यू अटेम्प्ट करा, खूप इझी आहे. तुम्हाला फक्त क्वेश्चन्स विचारायचे असतात आणि अगेन कमीत कमी लिहून तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करू शकता. लाईक ईमेलमध्ये तुम्हाला पूर्ण ईमेल लिहावा लागेल, रिपोर्टमध्ये एवढा मोठा रिपोर्ट लिहावा लागेल, पण त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही जर इंटरव्ह्यू घेतलं तर तुम्हाला काही ठरलेले क्वेश्चन्स आहेत तेवढेच फक्त विचारायचे आहेत आणि तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तर तो एंड होतो. इव्हन तुम्हाला क्वेश्चन्स कशावरती विचारायचे याचे टॉपिक्स किंवा याच्या मागचा एक थीम पण दिलेली आहे, तुम्हाला त्याच्यावरतीच रिगार्डिंग क्वेश्चन विचारायचे आहेत. तो हे किती इझी आहे, तुम्हाला सगळं भाजीपाला वगैरे सगळं भाजी बनवायचं सामान सगळं आणून दिलंय, तुम्हाला फक्त बनवून खायचंय. ठीक आहे. आता बघा, नेम ऑफ द इंटरव्ह्यू, तुम्ही तुमचं नाव म्हणजे काहीतरी एक इमॅजिनरी नाव इथे लिहायचं आहे ज्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घेताय त्या फेमस ऍक्टरचा. तर तुम्हाला जे कुठले ऍक्टर आवडतायत त्या ऍक्टरचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. आता आन्सर लिहिताना सुरुवात कशी करायची बघा, छान मस्त एक बॉक्स बनवा, त्याच्या आतमध्ये सगळ्यात सुरुवातीला असेल नेम ऑफ इंटरव्ह्यू, त्या ठिकाणी तुम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घेताय. फॉर एक्झाम्पल अमिताभ बच्चन सर असतील किंवा अभिषेक बच्चन असेल, कार्तिक आर्यन असेल, इतर कोण जे पण तुम्हाला आवडत असेल त्या कुठल्याही एखाद्या ऍक्टरचं तुम्हाला, ऍक्टर ऍक्ट्रेस कोणी पण चालेल, त्या कुठल्याही ऍक्टर ऍक्ट्रेसचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे. नेक्स्ट आहे फील्ड रेप्युटेशन. अगेन त्या ऍक्टर्स आहेत त्याच्यामुळे अर्थात ते ऍक्टिंगच्याच प्रोफेशन मध्ये असणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट इज डेट, व्हेन्यू, टाइम. तुम्ही हा जो इंटरव्ह्यू आहे तर हे कुठे घेताय तर ते पण तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. ओके. सो ते इथे तुमचं मेन्शन असलं पाहिजे. डेट काय आहे, आजची तारीख लिहा 9 फेब. व्हेन्यू तुम्ही कुठल्या तरी फिल्म सिटीमध्ये बसलेला आहात. टाइम 10 वाजले 12 वाजले जे काही वाजले असतील ते. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू 30 मिनिट्स वगैरे लिहू शकता मिनिमम. ठीक आहे. आता क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहेत. पहिलं क्वेश्चन मोटिवेशन वरती असलं पाहिजे. आता मोटिवेशन वरती तुम्ही कसा क्वेश्चन विचारू शकतो की हु मोटिवेटेड यू टू बी द पार्ट ऑफ द फिल्म इंडस्ट्री, किंवा म्हणजे तुम्हाला कोणी मोटिवेट केलं असं आपण त्यांना विचारतोय की तुम्हाला कोणी मोटिवेट केलं या फिल्म इंडस्ट्रीचा पार्ट बनण्यासाठी. मी रिसेंटली क्वेश्चन वाचला होता की कोणीतरी मला विचारलं होतं की आपण इंट्रो आणि आउट्रो लिहायचा का इंटरव्ह्यू मध्ये. तुमच्यावरती आहे, लिहिलं तरी पण चालेल, एक्सपेक्टेड नाहीये, पण लिहिलं तर मार्क्स चांगले मिळतील. कुठे लिहायचं, इथे झाल्यानंतर हे सगळं पार्ट वरच्या बॉक्समध्ये आल्यानंतर इथे मध्ये तुम्ही इंट्रो लिहू शकता. इंट्रो मध्ये काय करायचं आहे तर आपण ज्याही व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतोय त्याला आपल्याला ग्रीटिंग्स द्यायचे आहेत की गुड मॉर्निंग सर, गुड आफ्टरनून सर, आय एम युअर बिग फॅन, किंवा आय एम व्हेरी हॅपी, सो दॅट आय एम व्हेरी हॅपी, इट्स व्हेरी बिग डे फॉर मी दॅट आय हॅव गॉट दिस चान्स टू टेक इंटरव्ह्यू ऑफ युअर्स, असं आपण करू शकतो. आय ओनली ड्रेम टू मीट यू बट टुडे आय एम हिअर इन फ्रंट ऑफ यू, आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी प्लीज, असं तुम्ही त्या पर्सनला सांगू शकता. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन आहे की मोटिवेशन वरती. सो हु इन्स्पायर्ड यू किंवा हु मोटिवेटेड यू टू परसिव्ह युअर करिअर इन ऍक्टिंग. ठीक आहे. कसे क्वेश्चन बनवायचे आहे. पहिलं क्वेश्चन येईल की हु मोटिवेटेड यू टू परसिव्ह युअर करिअर इन ऍक्टिंग. हे झालं तुमचं पहिला क्वेश्चन. क्वेश्चन मार्क द्यायचा आहे इथे, क्वेश्चन मार्क. सो हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. आन्सर लिहिताना हे मोटिवेशन लिहायची गरज नाहीये, डिरेक्टली तुम्ही क्वेश्चन म्हणजे असं 1 देऊन त्याचा क्वेश्चन बनवू शकता. 2 चा क्वेश्चन काय आहे, तुम्ही इनिशियल प्रिपरेशन काही केली होती का. सो लाईक व्हॉट इनिशियल प्रिपरेशन्स हॅव यू डन टू बिकम अन ऍक्टर. ठीक आहे. सपोर्ट, त्याच्यानंतर हु सपोर्टेड यू और हु वर युअर मेंटॉर्स इन दिस जर्नी, किंवा लाईक तुमचे मेंटॉर कोण होते, तुम्हाला कोणी सपोर्ट केलं. हु हॅज बीन युअर बिगेस्ट सपोर्टर इन दिस जर्नी, असं तुम्ही विचारू शकता. आयडॉल्स, गुरु किंवा टीचर, तुमचं असं कोणी आयडॉल होतं का हे तुम्ही त्यांना विचारू शकता. सो हु वर युअर आयडॉल्स, हु वर युअर मेंटॉर्स इन द ऍक्टिंग फील्ड किंवा इन धिस ऍक्टिंग करिअर, किंवा फॉर बिंग अ सक्सेसफुल ऍक्टर, असं तुम्ही विचारू शकता. फर्स्ट ब्रेक जर कधी त्यांनी घेतला असेल तर, म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कधी स्टक झाला होता का. सो कॅन यू टेल अस अबाउट अ पीस ऑफ ऍडवाइस लाईक व्हॉट वी हॅव टू डू वेन वी गेट स्टक इन अवर करिअर. आपल्या करिअरमध्ये स्टक झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, हे कशामध्ये येईल, फर्स्ट ब्रेकमध्ये येईल. नेक्स्ट आहे पब्लिक रिस्पॉन्स कसं होतं. लाईक जेव्हा तुम्हाला तुमचा फर्स्ट रोल मिळाला तेव्हा तुमचा पब्लिक रिस्पॉन्स कसा होता. सो हाऊ डिड यू लँड युअर फर्स्ट मेजर रोल अँड व्हॉट वॉज द एक्सपिरियन्स अबाउट दॅट. लाईक पब्लिक रिस्पॉन्स कसा होता तुम्हाला त्याच्यामध्ये, किंवा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. रिकग्नायझेशन म्हणजे तुम्हाला एखादं अवॉर्ड मिळालं असेल तर मग कसं वाटतंय. सो हाऊ डिड यू फील वेन यू रिसीव्ह युअर फर्स्ट अवॉर्ड, तर ते तुमचं असणारे रिकग्नायझेशन.
गोल्स किंवा ड्रीम्स, की तुम्ही नेक्स्ट काय बघता आता, किंवा व्हॉट आर सम ऑफ द गोल्स और ड्रीम्स यू विश टू अचीव्ह इन युअर ऍक्टिंग करिअर, असं त्यांना विचारू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. कुठल्याही व्यक्तीबद्दल जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेऊ तेव्हा हे जे आहेत क्वेश्चन्स बेस्ड ऑन, तर हे पॉईंट सेमच राहणार आहे. तुम्हाला फक्त क्वेश्चन बदलायचे ऍज पर दॅट पर्सन. ते ऍक्टिंग करिअर मधलं असेल तर ऍक्टिंगशी रिगार्डिंग विचारा, ते सिंगिंग मधलं असेल तर सिंगिंगशी रिगार्डिंग विचारा, किंवा ते इतर कुठल्या फील्डमध्ये असतील तर त्या फील्ड प्रमाणे तुम्ही क्वेश्चन्सला मोल्ड करू शकता. फक्त एवढंच की टॉपिक्स हेच राहिले पाहिजे. ठीक आहे. ओके. सो इंटरव्ह्यू तुम्ही याच्यामध्ये घेणार आहात. बाकी 2 तुम्हाला जर करायचे असेल तर करू शकता. याच्यावरती मी ऑलरेडी काही व्हिडिओज अपलोड केलेत, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सी मध्ये एनी वन करायचं आहे. स्पीच, कम्पेअरिंग किंवा एक्सपान्शन ऑफ आयडिया. याच्यामध्ये माझ्या मते स्पीच इज ओके. तुम्ही स्पीच लिहू शकता. ठीक आहे. जनरल टॉपिक्स असतात लाईक ग्रीन रिव्हॉल्युशन. सगळ्यांना ग्रीन रिव्हॉल्युशन बद्दल क्लिअर आयडिया असावी. इफ यू डोंट नो अबाउट ग्रीन रिव्हॉल्युशन तर मग तुम्ही एक्सपान्शन ऑफ आयडिया घेऊ शकता. मॅनर्स मेकअप मॅन, हे पण इझी आहे, याच्यावरती करू शकता. पण असं आहे की तुम्हाला याच्याबद्दल पण आयडिया नाही, याच्याबद्दल पण आयडिया नाहीये, मग कंपॅरिंग वगैरे तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो आता तुम्ही काय केलं पाहिजे, तर माझ्या मते ग्रीन रिव्हॉल्युशन या पेपरमध्ये बाकीच्यांपेक्षा इझी आहे. सो हे तुम्ही लिहू शकता. स्पीच लिहिताना एक फॉर्मॅट आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहितो इंट्रो, म्हणजे गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, जे काय असेल ते. माय नेम इज, याच्यामध्ये तुम्हाला कुठलं पण इमॅजिनरी नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर आय बिलॉंग टू दिस अँड दिस कॉलेज. ठीक आहे. सो टुडे आय एम हिअर, किंवा टुडे आय स्टँड बिफोर यू टू थ्रो लाईट ऑन ग्रीन रिव्हॉल्युशन ऑर टू टॉक अबाउट ग्रीन रिव्हॉल्युशन. ठीक आहे. मग ग्रीन रिव्हॉल्युशन काय आहे त्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर सेकंड इज आपला टॉपिक तुम्हाला चालू करायचा आहे. टॉपिक मध्ये साधारणतः 2 पॅरा पडतील एवढं लिहा. हा पहिला पॅराग्राफ असणार आहे. इथे दुसरा आणि तिसरा 3 पॅरा पडले पाहिजेत. साधारणतः 7-8 ओळीचा एक पॅरा असला पाहिजे आणि दुसरा थोडासा छोटा पण चालेल. ठीक आहे. हे तुम्हाला पूर्ण पान भरून लिहायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुम्ही याच्यामध्ये मग ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये कोणी कोणी कॉन्ट्रीब्युट केलं हे लिहू शकता. याचे ऍडव्हान्टेजेस काय होते, फार्मरला कसं हे बेनिफिशियल ठरलं की नाही ठरलं हे तुम्हाला सांगायचं आहे. याचे बेनिफिट्स पण आहेत, पण याचे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत, तर ते काय होते ते लिहायचे. थर्ड पॉईंट असेल तो म्हणजे कन्क्ल्युजन. म्हणजे तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी बेनिफिट सांगितलेत, डिसएडव्हान्टेजेस सांगितलेले आहेत. आता तुम्हाला तुमचं स्पीच कन्क्लूड करायचं आहे की नक्की ग्रीन रिव्हॉल्युशन चांगलं होतं की कसं होतं, किंवा त्याने कुठले इश्यूज कमी केले, किंवा त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स अराईज झाले का. आणि ते झाल्यानंतर मग कन्क्ल्युजनच्या शेवटी तुम्हाला इथे आउट्रो द्यायचा आहे की थँक्यू फॉर गिव्हिंग अपॉर्च्युनिटी टू स्पीक इन फ्रंट ऑफ यू, किंवा थँक्यू, असं काही पण जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. सो स्पीच या 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट टॉपिक्सवरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय, चेकआउट करा. तुम्हाला रिव्ह्यू लिहायचं आहे बुक किंवा मॅगझिनचं. सो रिव्ह्यू लिहिणं इज क्वाईट इझी दॅन ब्लॉग किंवा अपील लिहिणं, कारण ब्लॉग आणि अपीलचा स्वतःचा असा एक फॉर्मॅट आहे, तो तुम्हाला फॉलो करावा लागेल. रिव्ह्यू मध्ये असं आहे की तुम्ही कुठल्या पण घरूनच तयारी करून जाऊ शकता. एका फिल्म मी ऑलरेडी अपलोड केलंय, एका बुक किंवा मॅगझिनची. सो तुम्हाला फिल्म किंवा बुक या दोघांपैकीच काहीतरी विचारलं जातं, एक्स्ट्राचं असं काही नाही विचारलं जात. सो कुठलंही एखादं फिल्म आणि कुठलीही एखादी बुक यांचं फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू आधीच घरातूनच करून जा, म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला हे ऑलरेडी येत असेल आणि तुम्ही जस्ट लिहिणार आहात. ठीक आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या फिल्मचं करून गेला असेल आणि तेच आलं तर बेस्ट आहे, पण ते लिहिताना पॉईंट्स कुठले करायचे बघा. सगळ्यात पहिल्यांदा त्या फिल्मचं टायटल किंवा त्या बुकचं टायटल, आता इथे बुक आहे त्याच्यामुळे बुकचं टायटल, कुठलंही एखादं बुक जे तुम्हाला आवडत असेल, जे तुम्हाला वाचलं असेल तुम्ही, त्या बुकचं टायटल लिहायचं आहे. त्या बुकचं फ्रंट पेज कसं आहे, काही चित्र वगैरे तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही त्या ड्रॉइंग बद्दल, त्या चित्राबद्दल लिहू शकता. बॅक पेज वरती एक प्राइस वगैरे असते, पण अजून काही काही बॅक पेजेस वरती कोट्स असतात त्या ऑथरचे, तर ते तुम्ही मेन्शन करू शकता तुम्हाला ते कोट्स वगैरे आठवत असतील तर. सगळे पॉईंट्स जे जे इथे मेन्शन केलेत सगळे तुमच्या आन्सरमध्ये आले पाहिजेत. नेक्स्ट इज लँग्वेज. त्या बुकची लँग्वेज कशी आहे, इझी टू अंडरस्टँड आहे की डिफिकल्ट आहे, त्यांनी जे काही आयडियाज मांडले असतील तर ते कॉम्प्लेक्स आहेत की सिम्पल आहेत, किंवा त्यासोबतच नेक्स्ट आहे की त्यांनी त्यांचं एक एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे ही पूर्ण बुक कुठल्या थीम वरती बेस्ड आहे ती तुम्ही सांगू शकता, त्या बुकची थीम सांगू शकता. फीचर्स काय आहेत, म्हणजे लाईक ही बुक लहान मुलांसाठी आहे की मोठ्यांसाठी आहे, की याच्यामध्ये शॉर्ट स्टोरीज कंपाईल केलेल्या आहेत, की एकच लॉंग स्टोरी आहे आणि त्याचे खूप सारे टाईप म्हणजे पार्ट्स मध्ये कन्वर्ट केले, ते डिवाइड केले, ते हे सगळं सांगू शकता. कॉन्टेंटमध्ये अगेन तेच की कॉन्टेंट कसं आहे, वेल ऑर्गनाइज्ड आहे का, ऑडियन्सला एंगेज ठेवू शकतं का, किंवा ऑडियन्सला थ्रिलर कुठल्या बुकचं नाव लिहिलं असेल तर तेवढं ते एंगेजिंग आहे का, ऑडियन्स लास्ट पर्यंत वाचेल का, तर हे सगळं तुम्हाला कॉन्टेंटमध्ये लिहायचंय. नेक्स्ट आहे पिक्चर्स, क्वालिटी आणि प्रेझेंटेशन. सो याच्यामध्ये काही बुकमध्ये असतात ना की मेसेज देणारे पिक्चर्स असतात, मोटिवेशन कोट्स लिहिलेले काही पिक्चर्स असतात, किंवा काही ड्रॉइंगच्या माध्यमातून काहीतरी एक्सप्लेन केलेलं असतं. सो ते पिक्चर्स असतील तर लिहायचे, प्रत्येक बुकमध्ये असतंच असं नाहीये. सो नसतील तर तुम्ही सांगू शकता की व्हेरी फ्यू पिक्चर्स आहेत किंवा पिक्चर्स अवेलेबलच नव्हते बुकमध्ये.
त्यासोबतच क्वालिटी कशी होती पिक्चरची किंवा टेक्स्ट क्वालिटी कशी आहे, पेपर क्वालिटी कशी आहे हे पण सांगू शकता, किंवा सेंटेन्सची क्वालिटी कशी आहे जी आपण ऑलरेडी लँग्वेजमध्ये सांगतोय, सो इथे परत ते मेन्शन करायची गरज नाहीये. नेक्स्ट आहे की प्रेझेंटेशन कसं केलंय, म्हणजे टेक्स्ट जे आहे ते अगेन अंडरस्टँडिंग आहे का लोकांसाठी, इन्फॉर्मेटिव्ह आहे का. असं होतं ना, काहीतरी वाचलं की आपल्या डोळ्यासमोर लगेचच त्याचं चित्र उभं राहतं, तर असं व्हिज्युअल डिलाईट देणारं आहे का, हे तुम्हाला मेन्शन करायचंय. नेक्स्ट आहे की बुकमधून कोणत्या व्हॅल्यूज मिळतात, मोरल्स काय काय मिळतात, विजन काय आहे बुक लिहिण्यामागचं, व्हरायटी काय आहे याच्यामध्ये, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बुकशी रिगार्डिंग मेन्शन करायच्या आहेत. सो हे बेस्ट आहे की घरातूनच तुम्ही एखादं बुक डिसाईड करून जा, एखादं फिल्म डिसाईड करून जा, तिथे गेल्यावरती तुम्हाला फक्त लिहायचं आहे आठवून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा होता आपला रायटिंग स्किलचा लास्ट क्वेश्चन. नेक्स्ट इज ब्लॉग आणि अपील. सो आता ब्लॉग आणि अपील लिहायचं काही नाही, पण याचा एक फॉर्मॅट असला पाहिजे. तुम्हाला ब्लॉगमध्ये प्रॉपरली ब्लॉगची स्क्रीन कशी असते त्याप्रमाणे ते ड्रॉ करायचं असतं, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॉग लिहायचा आहे बॉडी लँग्वेजवरती. सगळ्यात पहिल्यांदा हेडिंग द्यायचं आहे बॉडी लँग्वेजचं. सिमिलरली इथे तुम्ही ज्या बुकवरती लिहिताय, ज्या फिल्मवरती लिहिताय, त्याचं नाव लिहायचं, वरती त्याला बॉक्स करायचा, म्हणजे कळलं पाहिजे की याचं ऍक्च्युली कुठल्या बुकवरती तुम्ही लिहिताय किंवा कुठल्या फिल्मवरती लिहिताय. ठीक आहे, हे आधीच वरती कळलं पाहिजे रायटरला, म्हणजे सॉरी एक्झामिनरला कळलं पाहिजे. नेक्स्ट आहे ब्लॉग बद्दल पण सेम वरती टायटल द्यायचं आहे. मग तुम्ही ते बॉक्स वगैरे ड्रॉ करणार आहात आतमध्ये, आणि मग बॉडी लँग्वेजचं मिनिंग काय आहे किंवा फीचर्स काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक, स्कोप वगैरे हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचंय. सेम फॉर अपीलचा पण एक पर्टिक्युलर फॉर्मॅट असतो, ज्याप्रमाणे आपण जाहिरात लेखन केलं होतं, याच्याआधी ऍडव्हर्टाइजमेंट केलं होतं, त्याप्रमाणेच अपीलसाठी पण आहे. सो एक प्रॉपर ड्रॉ करायचंय तुम्हाला. ट्रॅफिक रूल्स फॉर सेफ्टी मेजर्ससाठी टॅगलाईन्स वगैरे तुम्ही यूज करू शकता. हे सगळं करून तुम्हाला अपील करायचं आहे. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण रायटिंग स्किल बद्दल डिटेल डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्हाला हे टॉपिक्स अपील, ब्लॉग किंवा रिपोर्ट वगैरे जे आपण आज या व्हिडिओमध्ये नाही कव्हर केले, त्याच्याबद्दल जर तुम्हाला एक्सप्लेनेशन किंवा कसं लिहायचं वगैरे हवं असेल, तर ते मी ऑलरेडी अपलोड केलंय, सो तुम्ही ते चेकआउट करू शकता. रायटिंग स्किलचा एक डेडिकेटेड व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेलच, सो नक्की चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.